राज्यातील लाखो महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठी छाननी करण्यात आली असून तब्बल 54 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आलं आहे। म्हणजेच अनेक महिलांच्या खात्यात येणारे दर महिन्याचे 1500 रुपये बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सरकारने असा निर्णय का घेतला, कोणत्या महिलांना वगळण्यात आलं आहे आणि तुमचं नाव यादीत आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहात आझाद मराठी। गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आधार मिळावा, महिलांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या घर खर्चाला हातभार लागावा या उद्देशाने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये थेट जमा केले जातात। ही योजना सुरू झाल्यानंतर लाखो महिलांनी अर्ज केले आणि अनेक महिलांना याचा फायदा देखील झाला। परंतु आता सरकारच्या लक्षात आलं की अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन किंवा अटी पूर्ण नसतानाही या योजनेचा लाभ घेतला आहे। काही महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असूनही त्यांनी अर्ज केला। महिलांनी कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिली, तर काही प्रकरणांमध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे। यानंतर सरकारने या संपूर्ण योजनेची तपासणी सुरू केली आणि लाभार्थी महिलांची केवायसी पडताळणी अनिवार्य केली। सरकारकडून वारंवार सूचना देण्यात आल्या, महिलांना वेळोवेळी मुदतवाढ देखील देण्यात आली। अनेक वेळा सांगूनही काही महिलांनी केवायसी पूर्ण केली नाही। शेवटी 30 एप्रिल पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती, मात्र त्या मुदतीनंतरही अनेक महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही। त्यानंतर सरकारने कठोर निर्णय घेतला आणि 54 लाख महिलांना अपात्र ठरवलं आहे। याचा सरळ अर्थ असा की या महिलांच्या खात्यात आता पुढे पैसे जमा होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। दुसरीकडे ज्या महिला सर्व अटी पूर्ण करतात, ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत आणि ज्यांनी केवायसी पूर्ण केली आहे, अशा 1,89,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत। या पात्र महिलांच्या बँक खात्यात पुढेही दर महिन्याला 1500 रुपये नियमित जमा केले जाणार आहेत। काय करावं, तर सर्वात आधी जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर लगेच तुमचं स्टेटस तपासा। तुमचं केवायसी पूर्ण आहे का, बँक खाते आधारशी लिंक आहे का, अर्जात माहिती बरोबर आहे का, हे सर्व तपासणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही जवळच्या सेतू केंद्र, CSC सेंटर किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन माहिती तपासू शकता। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत सरकारने मोठी कारवाई करत 54 लाख महिलांना अपात्र ठरवलं आहे। तुमचं नाव या यादीत आहे की नाही हे वेळेत तपासा, कारण छोट्या चुकीमुळे तुमचं दर महिन्याचे 1500 रुपये बंद होऊ शकतात। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।